हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपण बघायला भेटते की नर्मदा वेदाच्या खोलीत येते कोणी नसताना आणि मीराच्या आणि अथर्वच्या खोलीत येते आणि तिथून ती डॉलला बघते. मग नर्मदा यायच्या आधी ती डॉल चालत असते. हळूहळू तिचे पाय टकटक करत चालत असतात. तेवढ्यात नर्मदा दरवाजा खोलते आणि ती डॉल खाली बसते. तेव्हा नर्मदा त्या बाहुलीकडे जाते आणि बाहुलीला बघते आणि बोलते की तुझ्यामुळे काय म्हणते ती बावळट वेदा तुला ठमे ठमे म्हणते ना. का गे ठमे काय ग तुझ्या तितकं. तुझ्यामुळे ती मंजिरी माझ्यावर चिडली. घरात मला जितकी किंमत नाही ना तितकी तुला किंमत आहे. काय ग तुझ्यात एवढं. तेव्हा नर्मदाचं लक्ष तिकडे जातं. तेव्हा ती डॉल पुन्हा मान हलवते. मान हलवल्यानंतर नर्मदा पुन्हा बघते आणि बोलते की बोल ना काय आहे तुझ्यात एवढं. आता आहे ना मी तुला बघ काय करते ते. तुला जी इतकी किंमत आहे ना. पण मी एक काम करणार. मी तुला काय करणार माहिती आहे. तुला मी आत्ता माझ्या खोलीत घेऊन जाणार. आत्ता मी तुला माझ्या खोलीत घेऊन जाणार, तिथून लपवणार आणि जेव्हा सगळे झोपतील ना तेव्हा मी तुला जाळणार. तेव्हा नर्मदा ती बाहुली उचलते, तिच्या साडीच्या पदराखाली लपवते आणि बाहेर निघून जाते तिथून. इकडे मीरा गार्डनमध्ये प्लांटेशन करत असते. तेवढ्यात अथर्व तिला बघतो. अथर्व जातो आणि मीराजवळ बसतो. मीरा त्याच्याकडे बघून हसते आणि पुन्हा त्याचं काम करत असते. पुन्हा ती शंकेने त्याच्याकडे बघते आणि बोलते की तुम्ही तुम्ही ऑफिसला नाही गेलात. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, दुपारची एक मीटिंग होती. मग म्हटलं डिरेक्टली तेव्हाच जावं. तेव्हा अथर्व मीराशी बोलत असतो. तेव्हा मीरा त्याच्याकडे अथर्व बोलतो की मला पण येतं. काय एवढंच ना की इथली माती इकडे घ्यायची आणि ही कुंड्यांमध्ये टाकायची. तेव्हा मीरा त्याच्याकडे एकटक बघत असते. तेव्हा अथर्व बोलतो की अशी काय बघतेस. तेव्हा मीरा बोलते की तुम्ही किती बदलला आहेत ते बघते. तेव्हा अथर्व बोलतो की बदललो आहे ना मी, खूप वेगळा वागतो आहे ना. खरं तर तू तुझं प्रेम पाडव्याच्या दिवशीच व्यक्त केलं होतं. पण तेव्हा मला त्याच्याबद्दल काही बोलता आलं नाही. पण नंतर मला रिअलाईज झालं आणि नंतर अनन्या बोलत होती तसंच झालं. मला हळूहळू तुझा फोन नंबर पाठ झाला. तुझा आवडता रंग कळला. तुझ्या आवडीनिवडी कळल्या. हे सगळं होत गेलं. फक्त एक गोष्ट नाही झाली. बाबा म्हणत होते की प्रेमात पडलं की फुलांच्या पाकळ्यांचा वर्षा होतो. तेवढ्यात तिकडे अंबिका येते आणि अंबिका हे दोघांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा अथर्व बोलतो की ते नाही झालं फक्त फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव. तेवढ्यात अंबिका बोलते की फक्त एवढंच ना. तेव्हा ती जादूने पूर्ण अंगावर त्यांच्या पाकळ्या पडत असतात. अथर्व आणि मीराच्या अंगावर पूर्ण गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या पडत असतात. त्या पाकळ्यांमध्ये ते दोघं एकमेकांच्या जवळ येतात, उभं राहतात. अथर्व मीराचा हात पकडतो. ते दोघं जवळ येतात. तेव्हा अथर्व बोलतो की मला असं का वाटतंय की बघितलंस माझं इमॅजिनेशन किती स्ट्रॉंग आहे. जसं वाटतंय फुलांच्या पाकळ्या पडत आहेत. तेव्हा मीरा हातातल्या पाकळ्या घेते आणि बोलते इमॅजिनेशन नाही, खरंच पाकळ्या पडत आहे. तेव्हा अथर्व ही मीराच्या हातातल्या पाकळ्या उचलतो आणि बघतो तर काय खरंच पाकळ्या असतात. तेवढ्यात अनन्यावरती टेरेसवर फोनवर बोलत असते आणि अथर्वचं लक्ष जातं आणि अथर्वला डाऊट येतो की हे सगळं अनन्या करते म्हणून. पण इकडे मीराचं लक्ष अंबिकाकडे जाते. तेव्हा अंबिका तिला स्माईल देते. तेव्हा मीराला कळतं की हे सगळं अंबिका ताईने केलं आहे म्हणून. पण अथर्व बोलतो की हे सगळं अनन्या करते. थांब मी आलोच. आणि अथर्व पटकन वरती अनन्याकडे जातो. अथर्व गेल्यावर अंबिका पटकन मीराकडे येते आणि मीराला बोलते की कसं वाटलं मॅजिक. तेव्हा मीरा बोलते की अगं ताई तू हे का केलंस. अथ तेव्हा अंबिका बोलते की अगं बघितलं नाहीस का अथर्व किती खुश होते ते. तेव्हा मीरा बोलते की पण ताई त्यांनी मला विचारलं तर मी काय सांगू, हे कसं झालं सगळं. तेव्हा अंबिका बोलते की तू काही बोलूच नको ना, तू बोल की प्रेमात लॉजिक नाही मॅजिक बघायचं असतं. तेव्हा मीरा पुन्हा त्या पाकळ्यांकडे बघते आणि स्माईल करते. अंबिकालाही तिच्याकडे बघून हसायला येत असतं. इकडे रात्री नर्मदा बाहेर येते आणि केरोसिनची बॉटल घेऊन बाहेर आलेली असते. तिला ती बाहुली जाळायची असते. इकडे नर्मदा ती बाहुली घेऊन येते आणि तिला बाहेर फेकते आणि बोलते की काय आहे ना तुला मी आता जाळून टाकणार. जादूची बाहुली म्हणतात ना तुला. सतत इकडे तिकडे भटकत असते. आता बघच मी काय करते. तेव्हा नर्मदा त्या बाहुलीवर केरोसिन टाकणार. तेवढ्यात ती बाहुली आडवी झालेली असते. ती बसते आणि ती बसल्यावर तिच्या डोळ्यात लाईट लागतात आणि ती हसत असते. तेव्हा नर्मदा घाबरते आणि इकडे तिकडे बघायला लागते. वरती ते पक्षीही नेहमीप्रमाणे रिंगण घालत असतात.
तेव्हा नर्मदा खूप घाबरते आणि तिथेच बेशुद्ध पडते. ते सकाळी मंजिरी डायनिंगवर बसून काहीतरी विचार करत असते आणि अनन्या तिकडनं येते. तेवढ्यात अथर्व तिला पकडतो आणि बोलतो की अनन्या ऐक ना, तू सकाळी जो फुलांचा वर्षाव केला आहेस ना, तो कसा केला आहेस? तेव्हा अनन्या बोलते काय? तेव्हा अथर्व बोलतो की तू सकाळी जो फुलांचा वर्षाव केलास ना, तो कसा केला सांग ना. तेव्हा अनन्या बोलते की अरे मी काहीच नाही केलं आहे. तेव्हा अथर्व बोलतो एकतर तू इरिटेट होऊ नको आणि मी तुझ्यावर रागवणार नाही. तू जे सकाळी केलं आहेस ना, ते मला खूप आवडलं आहे. इट्स व्हेरी स्पेशल फॉर मी. फक्त मला एक सांग, ते तू कसं केलं आहेस? या हातांनी केलं आहेस की ड्रोन वापरला आहेस? तेव्हा अनन्या बोलते की दादा तुला मी सकाळपासून सांगते की मी काहीच नाही केलं आहे. तेव्हा अथर्व बोलतो कम ऑन अनन्या, तुला काय पेटेंट करायची का तुझी आयडिया? तेव्हा अनन्या बोलते की अरे यार दादा, मी तुला कसं सांगू की मी काहीच नाही केलं आहे. तेवढ्यात मंजिरी बोलते काय चाललं आहे? ती उठते आणि त्यांच्याकडे जाते आणि बोलते की काय चाललं आहे तुम्हा दोघांचं? तेव्हा अथर्व बोलतो काही नाही गाई, इन जनरल बोलतोय. तेव्हा अनन्या बोलते काही नाही गाई, हा बघ ना दादा त्या मीरा वहिनीच्या प्रेमात वेडा झालाय. मंजिरी ही स्माईल करते. तेवढ्यात तिकडनं मीरा येते. तेव्हा अनन्या बोलते काही नाही गाई, वहिनी सांग ना तुझ्या नवऱ्याला, सांभाळ तुझ्या नवऱ्याला. तेव्हा अनन्या तिथून निघून जाते. तेव्हा अथर्व बोलतो काहीही बोलते ते. तो मीराकडे बघतो, तिला हाय करतो आणि बोलतो की आलोच. तिकडे मीरा मंजिरीकडे बघून स्माईल करते आणि खोलीत जाते. तेव्हा मंजिरी मनात बोलते आता ही खोलीत जाईल आणि बाहुली तिथेच आहे, मग मीराचा मृत्यू होईल. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की अथर्व तुझ्या याही बायकोचा मृत्यू माझ्याच हातून होईल. मीरा आपल्या खोलीत येते आणि कपड्यांच्या घड्या घालत असते. तेवढ्यात मीराला सारखं आठवत असतं की ते त्यांच्या अंगावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत असतो ते, आणि ते अथर्व आणि ती कशी जवळ येतात म्हणून मीराला ते आठवून खूप लाजायला होत असतं. तिला खूप भारी वाटत असतं. तेवढ्यात मंजिरी येते आणि बघते की आता मीरा त्या बाहुलीजवळ जाणार म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते की आता बाहुली तिचं काम करणार. मंजिरी खूप खुश असते. पण मंजिरीचं लक्ष जातं त्या टेबलवर बाहुलीच नसते. तेव्हा मंजिरी थोडी घाबरते की मीराने तिची बाहुली इथेच ठेवली होती ना तिच्या रूममध्ये, मग आता गेली कुठे? तेवढ्यात मंजिरीचं लक्ष थोडं विचलित होणार, तेवढ्यात ती बाहुली तिथे येते. तेव्हा मंजिरी बोलते की मंजिरीला हसायला तर ती बाहुली तिच्याकडे बघून हसते. तेव्हा मंजिरी बोलते की बाहुली कुठे बाहेर गेली होती का? तेवढ्यात मीराचं आवरून होतं आणि मीरा कपाटाच्या दिशेने जायला लागतं. तेव्हा तिचं लक्ष बाहुलीकडे जाते आणि मीराला पुन्हा तो लो बीपीचा त्रास सुरू होतो. तेव्हा मीरा पुन्हा त्या बाहुलीच्या रिंगणात अडकते आणि तिला पुन्हा तो त्रास सुरू होतो. मंजिरीला खूप आनंद होत असतो. हळूहळू निळ्या रिंगणाचं लाल रिंगण होतं. मीरा जसजशी त्या बाहुलीच्या सानिध्यात जास्त वेळ राहते तसतसं तिला उच्च रक्तदाबाचा त्रास व्हायला सुरू होते, लो बी पीचा त्रास व्हायला सुरुवात होते आणि मीरा खूप कसं तरी करायला लागते. मंजिरी हे बघून मंजिरी खूप खुश होते. तेव्हा मंजिरीला मार्जरीचे शब्द आठवत असतात की मीरा बाहुलीच्या जवळ जशी जशी येईल तसं तसं ती बाहुली तिचं काम करेल. मीराचा जसा जसा लो बी पी होतो मीरा पटकन खाली बसते. तेव्हा मंजिरी खूप आनंदी होत असते. मंजिरी बोलते की मीरा आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही, काही खटकीतच तुझा मृत्यू होईल म्हणून. तेवढ्या तिथे अंबिका येते. अंबिका मीराचा त्रास बघून अंबिकालाही काहीतरी समजत नसतं की काय होतं आहे म्हणून. तेव्हा ती बोलते की मीरा तुला काय होतं आहे, काही त्रास होतो आहे का? तेव्हा मीराच्या भोवतालचं रिंगण लगेच मिटतं. मंजिरीला खूप राग येतो आणि मंजिरी बोलते की ही अंबिका इथे कशाला आली? तेव्हा अंबिकाने बघायच्या आतच मंजिरी मागच्या पावलांनी पटकन तिथून निसटते. अंबिका मीराला पटकन खाली बसते आणि मीराला उठवते, बोलते की तुला काही त्रास होतो का? पाणी आणू का तुला? तेव्हा मीरा बोलते की माहीत नाही मी इथे कशी का बसली, आणि नाही ताई मी ठीक आहे म्हणून. बाहुलीचा असर मीरावरून संपलेला असतो. तेव्हा अंबिका बोलते मीरा अगं त्या नर्मदा आत्यांना काहीतरी होतं आहे, चल तू बघ म्हणून. तेव्हा मीरा बोलते की काय झालं आहे त्यांना? तेव्हा अंबिका बोलते की चल तर तू बघायला ये. तेव्हा मीराही बोलते चल तर, आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.